नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11-12वीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस सेक्शनमध्ये किंवा प्रिव्हियस पॉईंटमध्ये आपण जो पार्ट स्टडी केलेला आहे, मॅट्रायसिस पेअर ऑफ स्टेटमेंट टॉपिक कंप्लीट केलेला आहे आपण. त्याचबरोबर मॅट्रायसिसची डेफिनेशन आपण स्टडी केलेली आहे. ओके, काय सांगू शकतो सांगा अबाउट डेफिनेशन ऑफ द मॅट्रायसिस. द रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ अमेन नंबर्स. द रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ अमेन नंबर्स that are arranged in, कशा अरेंज करतो आपण, m number of rows आणि काय असणार आहे, आणि n number of columns. कळलं का? ओके, म्हणजे जे काय mn नंबर्स आहेत, the rectangular arrangement of mn numbers that arranged in m number of rows and n number of columns. कुठं अरेंज करायचे आपल्याला? enclosed part between two box bracket is known as, काय म्हणतो आपण, मॅट्रायसिस म्हणतो आपण. ओके, वर्टिकल लाईन्स आले तर डिटरमिनंट काय होणार आहे, हॉरिझॉन्टल लाईन्स आले, वर्टिकल लाईन्स आले तर डिटरमिनंट अप्लाय करतो आपण. आणि बॉक्स ब्रॅकेट जर येत असेल किंवा काय नोट्स मध्ये राऊंड ब्रॅकेट आहे पहा, काय नोट्स मध्ये राऊंड ब्रॅकेट आहे पहा. ओके, तर या कन्सेप्टला काय म्हणतो आपण, मॅट्रायसिस. आता डिटरमिनंट मॅट्रायसिस मध्ये अजून एक फरक काय, डेफिनेशन सुरुवात काय घेतली आपण, द रेक्टँग्युलर अरेंजमेंट. ओके, आणि डिटरमिनंट मध्ये द अरेंजमेंट ऑफ एमएन नंबर्स घेतलेले आहेत आपण. अरेंजमेंट ऑफ एमएन नंबर्स हा इथे रेक्टँग्युलर हा शब्द आपण वापरलेला आहे का, ते आपण टाइप्स मध्ये पुढे गेल्यानंतर आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, त्याचबरोबर आपण शेवटचा पॉईंट त्याच्यामध्ये स्टडी केलेला होता, रिप्रेझेंटेशन ऑफ द मॅट्रिक्स, रिप्रेझेंटेशन ऑफ ए गिवन मॅट्रिक्स ऑफ बाय ऑर्डर एंड बाय ऑर्डर. ओके, तर आजच्या सेक्शन मध्ये आपल्याला रिप्रेझेंटेशन ऑफ ए गिवन मॅट्रिक्स बाय ऑर्डर, आता एम बाय च्या ऐवजी आपल्याला रेफर काय करायचं, आता इथं 3x3 चा मॅट्रिक्स. ओके, रिप्रेझेंटेशन ऑफ द मॅट्रिक्स ओके, बाय ऑर्डर काय असेल, 3x3 ऑर्डर. ओके, आता 3x3 ऑर्डर आहे जसं सांगितलं आपण प्रीवियस लेक्चर मध्ये. ओके, मॅट्रायसिस कशा दर्शवतो आपण, एनी कॅपिटल लेटर्स ए टू झेड, एनी कॅपिटल लेटरने आपण काय करू शकतो, इथे मॅट्रायसिस डिफाइन करतो आपण. बरोबर आहे का? कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ, आता मॅट्रिक्स ऑफ आपण वडी मध्ये रेफर करणार का, पण सिम्बॉल काय सांगतो, मॅट्रायसिस आपल्याला बॉक्स ब्रॅकेट पाहिजे. ओके, मॅट्रिक्स ऑफ म्हटलं तर ऑटोमॅटिकली अप्लाय होईल, इथं बॉक्स जनरेट होणार आहे पहा. ओके, इनसाइड बॉक्स काय अप्लाय होईल, ए ऑफ आय जे मॅट्रिक्स कंप्लीट. किती बाय किती घ्यायचं आपल्याला, 3x3 चा. ओके, कधी लक्षात घ्या, मॅट्रायसिस मध्ये इनसाइड द बॉक्स ब्रॅकेट जो काय जे काय तुम्ही लिहिणार असाल किंवा जे काय कंटेंट येणार आहे त्याला आपण एलिमेंट ऑफ द गिवन मॅट्रायसिस म्हणतो बाबा. एलिमेंट ऑफ द गिवन मॅट्रायसिस बनणार आहे. आणि ऑर्डर ही कधी सफिक्सला, म्हणजे जो सिम्बॉल आपण मॅट्रायसिसचा रेफर करतो त्याच्या सफिक्सला काय आपण ऑर्डर डिफाइन करतो आपण. ओके, आता सिम्बॉल मध्ये आपण आयजे रेफर केलेले आहे. बरोबर आहे का? दिसतं का सगळ्यांना? ओके, आयजे. तर हा जो काय आय रेफर केलेला आहे, हा आय म्हणजे काय असेल, इथं ith रो आपल्याला पहा, ith रो. ओके, आणि जो काय जे रेफर केलेला आपण इनसाइड द ब्रॅकेट, त्या जे ला काय म्हणतो आपण, झेड कॉलम म्हणतो आपण. ओके, जसं ऑर्डर मध्ये पहिला नंबर हा कंपल्सरी, हा कशाला डिफाइन किंवा कशाला डिनोट केला जाईल, तर मॅट्रायसिस असू दे किंवा डिटरमिनंट असू दे, पहिला जो नंबर रेफर केला जाईल हा जो नंबर असेल, हा कधी लक्षात घ्या, झोपेत उठून जरी विचारलं मॅट्रायसिस मध्ये किंवा डिटरमिनंट मध्ये जे ऑर्डर डिफाइन केली जाईल त्याचा पहिला नंबर जो असणार आहे हा कशाचा असणार आहे, रोजचा अप्लाय होईल. आणि जो दुसरा नंबर जो अप्लाय होईल तो म्हणजे कशाचा असणार, इथं कॉलमचा रेफर केला जातो. ओके, सिमिलरली रीडिंगच्या बाबतीत सुद्धा पहिला जो आय रेफर केलेला आहे हा आय हा कशासाठी असणार, इथं रो साठी रेफर केलेला जाईल. आणि दुसरा जो काय अप्लाय केला जाईल, दुसरं काय असणार आहे, इथं कॉलम, झेड कॉलम मध्ये आपण इथं रेफर करणार आहे. ओके, आता सगळ्याचा वापर आपल्याला रीडिंग साठी करणार आहे. इथं मगाशी आपण मेन्शन केलं होतं, कॅपिटल ए इज इक्वल टू ए ऑफ आय जे. ओके, सफिक्स आय जे आलेला आहे 3x3. ओके, आता कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ एफ आय जे 3x3 चा आहे. याचा अर्थ 3 नंबर ऑफ रोज आणि 3 नंबर ऑफ
कॉलम्स आहेत पहा. पहिला रोला एलिमेंट्स कुठले असणार आहे तिथं एलिमेंट नोटिफिकेशन काय दिलेलं आहे स्मॉल ए दिलेला आहे. ओके याचा अर्थ ए आय ची व्हॅल्यू 1 जे ची व्हॅल्यू 1 A11 A12 A13. ओके पहिल्या लाईनचे तीनच कॉलम्स आहेत त्यामुळे सेकंड लाईनला मी रेफर करणार आहे A21 A22 A23. ओके A31 A32 लास्ट एलिमेंट इज आल्सो A33 आपल्याला पहा. ओके त्याच कन्सेप्टला काय म्हणतो आपण रिप्रेझेंटेशन ऑफ ए गिवन मॅट्रिक्स बाय ऑर्डर 3/3. ओके आता याच्यामध्ये आपल्याला रीडिंग करत असताना आपण कुठल्या टाइप मध्ये किंवा कुठल्या फॉर्मॅट मध्ये करू शकतो पहा आपण. ओके रीडिंग ऑफ द एलिमेंट ऑफ द गिवन मॅट्रिक्स. ओके A11 ला काय म्हणतो आपण A22 ला काय म्हणतो आपण जसं मोबाईल मध्ये एखादं नाव तुम्हाला जर सर्च करायचं असेल तर काय करतो आपण त्या नावाचं आपण इनिशियल टाकतो पहा आपण. ओके त्या नावाचं इनिशियल जर टाकलं तर त्या एन फॉर एक्झाम्पल मी एन नाव रेफर केलं मी एन टाइप केलं तर एन ह्या नावानं जेवढे काय तुमच्या फोन मेमरी मध्ये जेवढे काय लिस्ट असेल मुलांची असेल किंवा ज्यांची लिस्ट असेल ज्यांची नावं किंवा आडनावं एन न चालू होती त्या सगळ्यांची लिस्ट तुमच्या पुढे ओपन राहते. सेम या फॉर्मॅट मध्ये आपल्याला काय करायचं आहे इथं रीडिंग ऑफ द एलिमेंट ऑफ द गिवन मॅट्रिसेस स्टडी करायचं. आता हा जो काय पहिला एलिमेंट आहे त्याचं मला रीडिंग घ्यायचं. ओके पहिलं रीडिंग काय असणार आहे पहा पहिलं रीडिंग घ्यायचं मला A11 रीडिंग काय असणार आहे कशातला हा एलिमेंट आहे कुठला मॅट्रिक्स घेतलेला आपण मॅट्रिक्स कुठला घेतलेला A घेतलेला आहे. ओके द एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स A द एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स A रीडिंग लक्ष द्या व्यवस्थित. A11 रीडिंग काय असणार इथं द element of the matrix A matrix capital A in which कुठला आहे हा in which जसं प्रत्येकाला आता इथे मला सांगा the element of the matrix A in which कुठला आहे आता पहिला रो जर मी रेफर केला तर पहिल्या रो मध्ये तीन एलिमेंट्स आहेत A11 आहे A12 आहे A13 आहे. ओके आता या तिघांपैकी कुठला घ्यायचा आहे लगेच आता निलेश टाकायचं असेल तर एन आय टाकतो आपण बघा बरोबर आहे का पहा. ओके म्हणजे पुढचे लेटर म्हणजे एन आय नंतरची जी लिस्ट असेल म्हणजे एन टाइप केल्यानंतर भरपूर जणांचे नाव तुमच्या पुढे आले असतील. ओके त्याच्या पुढे मी दुसरं इंग्लिश टाकलं आय टाकलं एन आय वरून जे काही लिस्ट अप्लाय होईल त्या सगळ्यांची नाव तुमची काय असतात ते सॉर्ट आउट होणार आहे. सेम त्या लाईन मध्ये ह्या पहिल्या लाईन मध्ये तीन एलिमेंट्स आहेत. ओके आता तिघांपैकी मला ओळखायचा कुठला तर हा झेड कॉलम करणार आहे झेड कॉलम कळालं का. ओके आता जर मी म्हटलं असं द एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स A in which फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम आता मला सांगा पहिला रो आणि पहिला कॉलम याचा जर मी उल्लेख केला तर मला तीन एलिमेंट दिसणार का फक्त एकच एलिमेंट दिसणार आहे फक्त एकच एलिमेंट दिसेल का तर तोच काय होणार तिथं फक्त हायलाइट होणार आहे. म्हणजे पहिलाच रीडिंग काय झाला द एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स A in which काय नाही का फर्स्ट रो अँड फर्स्ट काय अप्लाय होईल कॉलम फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम आपल्याला समजलं व्यवस्थित. ओके तसंच आता मला दुसरा रीडिंग काय येणार सांगा भाऊ मला सेकंड रीडिंग रेफर करायचा आहे A12 सेम पार्ट आपल्याला होणार सेम पार्ट आपल्याला होणार आहे द एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स A in which कुठे पण द्यायला येतं सेकंड रो सॉरी काय नाही का फर्स्ट रो आहे तसा राहिला पहिला रो ऍज इट इज अँड सेकंड कॉलम आपल्याला पहा सेकंड कॉलम आपल्याला समजलं व्यवस्थित. म्हणजे मी सेकंड एलिमेंट जर मला कॅल्क्युलेट करायचा असेल तर मी रेफर काय केलं द एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स A कशातला एलिमेंट आहे हा मॅट्रिक्स A मधला एलिमेंट आहे. ओके तर सेकंड मॅट्रिक्स A मधला एलिमेंट कुठला राहतो कुठला असणार आहे फर्स्ट रो मध्ये आहे आणि फर्स्ट रो मध्ये परत तीन एलिमेंट्स आहेत. आता त्या एलिमेंट्स मध्ये पैकी कुठला एलिमेंट आहे सेकंड कॉलम म्हणजे पहिला आणि तिसरा आहे अवॉइड फक्त हायलाइट कुठला होणार होता एकदा एकच एलिमेंट हायलाइट होणार होता A12 आपल्याला समजलं व्यवस्थित. ओके तसंच आता मला तिसऱ्या जरी घ्यायचं थर्ड एलिमेंट A13 पहिल्या लाईनचा तिसरा एलिमेंट काय काय सांगा भाऊ मग इथं द एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स A in which काय लिहिता फर्स्ट रो अँड काय अप्लाय होईल थर्ड कॉलम आपल्याला होता थर्ड कॉलम म्हणजे याचाच अर्थ मला रीडिंग साठी इम्पॉर्टंट गोष्ट कुठली असणार आहे मला दोन गोष्टी लागणार आहेत रो ऍज वेल ऍज काय काय दोन गोष्टी कुठे कुठे लागणार नाही तुम्हाला रो आणि कॉलम शिवाय मी एलिमेंट अप्लाय करू शकत नाही किंवा बनवू शकत नाही किंवा मी तसं रीडिंग अप्लाय करू शकत नाही. समजलं व्यवस्थित. ओके तसंच आता मला सांगा तसंच सेकंड रो आता मला टू जरी काय येणार आहे द एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स A in which कुठला रो आहे सेकंड पहिला जो नंबर असेल तो रोचा असणार आहे दुसरा जो नंबर असेल तो कॉलमचा येणार आहे A21 चा अर्थ आपला आहे सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम
सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम. तसंच 2 to z काय असणार सेकंड रो सेकंड कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम. ओके 2 3 z काय येणार आहे सांगा भाऊ सेकंड रो बरोबर आहे सेकंड रो थर्ड कॉलम सेकंड रो थर्ड कॉलम. आणि सिमिलरली मला सांगा आता इथं A 3 3 जरी काय असणार आहे the element of the matrix A in which 3 3 third row and third column आपल्याला. आणि ह्या कन्सेप्टला काय म्हणतो आपण रीडिंग ऑफ द गिवन the reading of the element of the given matrix. ओके आता या सगळ्याचा सारांश घेऊन मी तुमच्या पुढे एक मॅट्रिक्स होणार आहे पण कॅपिटल A is मॅट्रिक्स ऑफ 1 -2 3 2 0 h -2 6 9. किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे 3/3 चा आहे. ओके आता मी तुम्हाला जर विचारलं the element of the matrix A in which second row and second column कुठला एलिमेंट आहे विचार करा second row and second column second row and second column second row and second column कुठला एलिमेंट होणार इथं 0 येणार आहे. कुठला एलिमेंट आहे इथं 0. समजलं व्यवस्थित. अजून एक मी विचारलं पहा the element of the matrix A in which third row and second column किंवा third row and first column third row and first column कुठला एलिमेंट हायलाइट होणार आहे तुम्हाला -2 आपल्याला. समजलं व्यवस्थित. ओके आता याचा वापर कुठे करायचा आपल्याला तर नॉर्मल अल्जेब्रा किंवा ऑपरेशन ऑफ द गिवन मॅट्रायसेस मध्ये आपल्याला जे काय कॉलम्स आणि रोज मध्ये काय आपल्याला ऑपरेशनचा अर्थ काय आपल्याला करतो आपण कॅल्क्युलेशन्स ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिपल डिव्हिजन ह्या सगळ्यामध्ये मला कंटेंटचा किंवा ह्या कन्सेप्टचा इथे मला वापर करायचा आहे. ओके जर मी तुम्हाला विचारलं हा जो काय मॅट्रायसेस मध्ये एक जो दिसतोय त्याचं रीडिंग कसं करणार आहात सांगा भाऊ. जो मॅट्रायसेस मध्ये तुम्हाला एक हा जो एलिमेंट दिसतोय 8 हा जो काय नंबर दिसतोय त्याचं रीडिंग काय ना कुठे दिसतो 8 सेकंड रो मध्ये. ओके सेकंड रो मध्ये किती एलिमेंट्स आहेत 2 0 8 आहेत पहा. ओके याचा अर्थ 2 0 8 मध्ये मला फक्त 8 चं रीडिंग पाहिजे आहे. ओके तर 8 ला रो जर फिक्स झाला तर कुठला कॉलम मध्ये थर्ड कॉलम मध्ये म्हणजे एलिमेंटचं रीडिंग कसं झालं द एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स A in which second row and काय आपला विल थर्ड कॉलम आपल्याला. समजलं व्यवस्थित. ओके ह्या सगळ्याचा वापर आपल्याला रीडिंग ऑफ द एलिमेंट मधचा वापर आपल्याला कॅल्क्युलेशन साठी ऍडिशन सबट्रॅक्शन असू दे किंवा इन्व्हर्स मध्ये एलिमेंट रो ट्रान्सफॉर्मेशन असू दे किंवा एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असू दे ह्या ठिकाणी आपल्याला या सगळ्याचा वापर करायचा आहे. ओके आता नेक्स्ट सेक्शन मध्ये नेक्स्ट पॉइंट मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे टाइप्स ऑफ द गिवन मॅट्रायसेस. नेक्स्ट पॉइंट आहे पहा टाइप्स ऑफ द मॅट्रिक्स टाइप्स ऑफ द मॅट्रिक्स. आठवतं का मी कालच्या लेक्चर सांगितलं होतं जर 11वी ची नोटबुक असेल किंवा पुस्तक असेल तर ओझरची नजर आपण यामध्ये सांगितलं होतं. ओके किती टाइपचे मॅट्रायसेस आहेत सांगा भाऊ आठवतं का पहा रिवाइज करा थोडंसं किती टाइपचे मॅट्रायसेस आहेत एकूण मॅट्रायसेस किती प्रकार पडतात 18 प्रकारचे मॅट्रायसेस तुम्ही इथं आपल्याला ह्या पॉइंट मध्ये स्टडी करायचे आहेत. ओके त्यात 1 बाय 1 आपल्याला त्यातला पार्ट एक पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके चला टाइप्स ऑफ द मॅट्रायसेस मध्ये पहिला टाइप कुठला होता रो मॅट्रिक्स. ओके पहिला टाइप कुठला होता इथं रो मॅट्रिक्स. कशाला रो मॅट्रिक्स नावातच आहे ज्या मॅट्रायसेस मध्ये ओनली वन रो इज प्रेझेंट ज्या मॅट्रायसेस मध्ये फक्त एकच रो असेल नावातच आहे रो मॅट्रिक्स. ज्या मॅट्रायसेस मध्ये फक्त एकच रो असेल त्या मॅट्रायसेसला काय म्हणतो आपण रो मॅट्रिक्स म्हणतो आपण. रो मॅट्रिक्स एकच रो असेल त्या मॅट्रायसेसला काय म्हणतो आपण रो मॅट्रिक्स. ओके मला सांगा डेफिनेशन मध्ये आपण कुठं कॉलमचा उल्लेख केला का. ओके द एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स A in which एलिमेंटच्या ऐवजी मी काय केलं रेफर करतो इथं ए मॅट्रिक्स इन which only one row is present ज्या मॅट्रायसेस मध्ये फक्त एकच रो प्रेझेंट असेल त्या मॅट्रायसेसला काय म्हणतो आपण रो मॅट्रिक्स म्हणायचं आहे. ओके आता या पूर्ण डेफिनेशन मध्ये मी कुठे कॉलमचा उल्लेख केला का नाही केलेला बरोबर आहे का पहा. ओके याचा अर्थ काय आपला इथे रो मॅट्रायसेस मध्ये देयर इज नो कंडिशन फॉर कॉलमची कुठली कंडिशन रेफर केलेली नाहीये. याचा अर्थ तुम्ही n नंबर ऑफ कॉलम्स तुम्ही ते रेफर करू शकता. फक्त कंडिशन एकच आपला इथे मला फक्त एकच रो पाहिजे आहे याचा अर्थ मला सांगा जर n बाय जर ऑर्डर जर असेल तर मला रो मॅट्रिक्सची ऑर्डर किती होणार
ओनली वन रो इज प्रेझेंट म्हणजे नंबर फिक्स आहे 1. ओके, कॉलम फिक्स सांगितलेत का? एक कॉलम आहे, दोन कॉलम्स आहेत, तीन कॉलम्स आहेत, चार कॉलम्स आहेत, अप टू कुठपर्यंत असणार आहे? n नंबर ऑफ टर्म्स पर्यंत, n नंबर ऑफ कॉलम्स. याचा अर्थ कॉलम रो मॅट्रिसेसची ऑर्डर काय असणार इथं? 1 by n मध्ये रेफर केलं जातं. ऑर्डर ऑफ द रो मॅट्रिक्स इज किती असणार इथं? 1 by n मध्ये रेफर केली असेल. ओके, त्या मॅट्रिसेसला काय म्हणतो आपण? रो मॅट्रिक्स. ओके, फॉर एक्झाम्पल आता मी काही एक्झाम्पल बोर्डवर लिहितोय पहा. कॅपिटल A इज इक्वल मॅट्रिक्स ऑफ 1. इट इज A रो मॅट्रिक्स ऑफ नॉट. ऑर्डर काय असणार आहे? म्हणजे ऑर्डर किती आपल्याला येईल? 1 by 1. कंडिशन काय सांगते आपल्याला इथं? कॉलम किती असू दे, मला फक्त एकच रो पाहिजे आहे. किती असणार इथं? 1 by 1. ओनली वन रो इज प्रेझेंट. देयर इज नोन ॲज, मी त्याला काय म्हणू शकतो इथं? रो मॅट्रिसेस म्हणू शकतो किंवा त्याला मी रो मॅट्रिसेस म्हणू शकतो पहा. ओके, सेकंड एक्झाम्पल घ्या तुम्ही. कॅपिटल B इज इक्वल मॅट्रिक्स ऑफ 1 2 3. लिहिताना चुकून सुद्धा असं लिहायचं नाही. असं लिहिलं तर काय आपल्याला? ओनली वन 11 इज प्रेझेंट. 1 2 3 काय का बा? 123. लिहिताना एलिमेंट असं पण नको आहे. इथं मी 1 लिहिलेलं आहे, इथं 2 लिहिलं आणि तिथं 3 लिहिलं. एक काय लागणार आपल्याला? एलिमेंट्स लिहायचे. त्याचा अर्थ मला दोघांमध्ये एक थोडाफार फरकाने काय असेल तर स्पेस पाहिजे आहे. कळलं व्यवस्थित? ओके, इथे मॅट्रिक्स ऑफ B इज इक्वल मॅट्रिक्स ऑफ 1 2 3 किती बाय कितीचा आहे? 1 by 3 चा आपल्याला 1 by 3. ओके, R1 फक्त एक रो प्रेझेंट आहे. C1 C2 C3 3 कॉलम्स आर प्रेझेंट. 3 कॉलम्स आर प्रेझेंट. कळलं का बा? अजून एक एक्झाम्पल, तिसरे एक्झाम्पल घेतोय. D इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ A B C D E किती बाय कितीचा आहे ना सांगा पाहू? R1 फक्त एकच रो प्रेझेंट आहे. C1 C2 C3 C4 C5 म्हणजे किती एलिमेंट्स, किती कॉलम्स आहेत? 5 एलिमेंट्स आहेत. सॉरी 5 कॉलम्स आहेत. ओके, म्हणजे ज्या मॅट्रिसेस मध्ये फक्त एकच रो प्रेझेंट असेल तर त्या मॅट्रिसेसला काय म्हणतो आपण? रो मॅट्रिक्स म्हणतो आपण. ओके, चौथे एक्झाम्पल. D इज इक्वल मॅट्रिक्स ऑफ 1 2 3 4 अप टू दिलेला आहे. याचा अर्थ लास्ट नंबर किती असणार इथं? 10 मध्ये आपल्याला पहा. म्हणजे रो मॅट्रिसेस जर दिलेला असेल त्याची ऑर्डर काय असणार इथं? 1 by n. ऑर्डर मॅट्रिक्स म्हणजे कुठला असणार इथं? रो मॅट्रिक्स असणार आहे. ओके, आता बरोबर ह्या डेफिनेशनच्या अपोजिट मला अजून एक डेफिनेशन तयार करायची आहे. कुठली डेफिनेशन येणार आहे तिथं? आता सेकंड डेफिनेशन, कॉलम मॅट्रिक्स. कुठला मॅट्रिक्स आहे? सेकंड डेफिनेशन, सेकंड टाइप कॉलम मॅट्रिक्स. ओके, सांगू शकता रो मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण? ओनली वन रो इज प्रेझेंट. ओनली वन रो इज प्रेझेंट. आता कॉलमच्या बाबतीत काय असणार आहे? ओनली वन कॉलम इज प्रेझेंट. ओनली वन कॉलम इज प्रेझेंट. कळलं का? ओके, म्हणजे ज्या मॅट्रिसेस मध्ये फक्त एकच कॉलम प्रेझेंट असेल त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण? कॉलम मॅट्रिक्स म्हणणार आहे. ओके, म्हणजे काय अप्लाय होईल? ज्या मॅट्रिसेस मध्ये ओनली वन कॉलम इज प्रेझेंट देयर इट इज नोन ॲज कॉलम मॅट्रिक्स. ऑर्डर काय असणार? रोज काय बोललो? रोजच्या बाबतीत काय मी बोललो का? नाही बोललो. जसं रो मॅट्रिसेस मध्ये n नंबर ऑफ कॉलम्स आहेत तसंच कॉलम मॅट्रिसेस मध्ये काय असणार इथं? n नंबर ऑफ काय असणार इथं? रोज आर प्रेझेंट. n नंबर ऑफ रोज आर प्रेझेंट असणार आहे. याचा अर्थ ऑर्डर काय असणार इथं? मग द ऑर्डर ऑफ द कॉलम मॅट्रिक्स इज किती येणार? 1 m by 1 मध्ये रेफर केलं असेल. पहिला रो आणि नंतर मग कळलं का? ओके, म्हणजे किती आलं इथं? m by 1 मध्ये रेफर केलं असेल. फॉर एक्झाम्पल, मी जे पहिलं एक्झाम्पल घेतलेलं आहे, कॅपिटल A इज इक्वल टू 1. इट इज ऑल्सो a कॉलम मॅट्रिक्स ऑर नॉट? प्रयत्न करा सांगायचा. इट इज ऑल्सो a कॉलम मॅट्रिक्स ऑर नॉट? असू शकतं. आणि मॅट्रिक्स A ची ऑर्डर किती आहे? 1 by 1. कंडिशन काय सांगते आपल्याला? ओनली वन कॉलम इज प्रेझेंट. ओनली वन कॉलम इज प्रेझेंट म्हणजे तुमचा रोज एक असू दे, 2 असू दे, 3 रोज असू दे, 4 रोज असू दे, अप टू n नंबर ऑफ रोज असू दे, काही फरक पडत नाही. समजलं व्यवस्थित? ओके, दुसरे एक्झाम्पल घेतो मी. तर B इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ 1 2 1 किती बाय कितीचा आहे? 3 by 1 चा आपल्याला पहा. ओके, सिमिलर अजून एक मॅट्रिक्स घेतो इथे. C इज इक्वल मॅट्रिक्स ऑफ A B C D किती बाय कितीचा आहे? 4 by 1 चा आपल्याला पहा. ज्या मॅट्रिक्स मध्ये फक्त एकच कॉलम प्रेझेंट असेल त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण? कॉलम मॅट्रिक्स. त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण? कॉलम मॅट्रिक्स म्हणतो आपण. ओके, तसं चौथा एक्झाम्पल घेऊ शकतो मी. D इज इक्वल मॅट्रिक्स ऑफ 1 2 3 4 अप टू n नंबर ऑफ टर्म्स म्हणजे किती ऑर्डर झाली तर m by 1 चा आपल्याला
समजलं व्यवस्थित? ओके, म्हणजे मी इथे दोन टाइप्स मॅट्रिसेस स्टडी केलेले आहेत. पहिला टाइप स्टडी केलेला आहे रो मॅट्रिक्स. कशामध्ये रो मॅट्रिक्स आपण ओनली वन रो इज प्रेझेंट, ओनली वन रो इज प्रेझेंट. कॉलम मॅट्रिक्स ओनली वन कॉलम इज प्रेझेंट, ओनली वन कॉलम इज प्रेझेंट. ओके, त्या दोघांचा वापर करून आता तिसरा जो टाइप आपल्याला स्टडी करायचा आहे, कुठला टाइप आहे तिसरा? झिरो मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स. तिसरा टाइप कुठला आहे तिथं? झिरो. दुसरं काय असणार इथं? नळ म्हणलेलं येईल इथं, नल, NULL, नल मॅट्रिक्स, नल मॅट्रिक्स. ओके, प्रयत्न करा सांगायचा. आता बरेच जण सांगतील, बरेच उदाहरण देतील, सांगतील. बोला काय सांगता येईल इथं? झिरो मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स कशाला म्हणतो आपण? बोला. बऱ्याच जणांकडे उत्तर येतील. ज्या मॅट्रिसेस मध्ये रोज आणि कॉलम्स असतील, झिरो नंबर ऑफ रोज आणि झिरो नंबर ऑफ कॉलम्स असतील, त्याला झिरो मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स म्हणू शकतो का आपण? एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं डिटर्मिनंट असू दे किंवा मॅट्रिसेस असू दे, रोज आणि कॉलम्स इज ऑलवेज प्रेझेंट असणार आहे. रोज आणि कॉलम्स हे ऑलवेज प्रेझेंट. त्यामुळे इथं तुम्ही असं म्हणू शकत नाहीये की ज्या मॅट्रिसेस मध्ये झिरो नंबर ऑफ रोज आणि झिरो नंबर ऑफ कॉलम्स असतील तर त्याला झिरो मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स म्हणतात. समजलं व्यवस्थित? असं म्हणू शकत नाही. का तर ऑलवेज रोज आणि कॉलम्स आर प्रेझेंट इन द डिटर्मिनंट ॲज वेल ॲज मॅट्रिसेस. कळलं का? ओके, त्यामुळे ती डेफिनेशन आपल्याला इथं गणित दिली जाणार नाही किंवा आपल्याला सांगता येणार नाही. ओके, कशाला म्हणू शकतो आपण झिरो मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स? बोला, प्रयत्न करा. कशाला म्हणू शकतो आपण? each and every element, each and every element ज्या मॅट्रिसेस मध्ये प्रत्येक एलिमेंट, each and every element is exact equal to the zero असेल, exact equal to the zero असेल तर त्या मॅट्रिसेसला काय म्हणतो आपण? झिरो मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स. कळलं का? ओके, each and every ह्या वर्डिंगला मी काय केलं इथं हायलाइट केलं किंवा मी जास्त भर दिलेलं आहे. each and every element, each and every element. b is equal मॅट्रिक्स घेतलेले मी इथं 0 0 0 0 0 1 चालेल का? each and every element चा काय लागला? प्रत्येक एलिमेंट हा किती लागणार आपल्याला इथं? 0 असणार, 0 असणार. तरच त्या मॅट्रिसेसला काय म्हणतो आपण? झिरो मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स. समजलं? ऑर्डर तुमची 3/3 असू दे, ऑर्डर काही असू दे, याची ऑर्डर किती झाली इथं? 3/3. याची ऑर्डर काय झाली? 3/2. एखादं c इज इक्वल मॅट्रिक्स असं सुद्धा इथे 0 0 0 0 0 0 किती पैकी कितीचा आहे? 2/3 चा आपल्याला. ओके, याचा अर्थ द ऑर्डर ऑफ द नल मॅट्रिक्स, द ऑर्डर ऑफ द नल मॅट्रिक्स इज टोटली डिपेंड्स अपॉन, ही कुणावर डिपेंड्स असणार आहे? तुमच्यावर, माझ्यावर, शेजारच्यावर, पुढच्यावर डिपेंड्स असणार आहे का? द ऑर्डर ऑफ द नल मॅट्रिक्स इज टोटली डिपेंड्स अपॉन, कुणावर डिपेंड्स असणार इथं? ऑर्डर ऑफ द, कशावर असणार इथं? ऑर्डर ऑफ गिवन मॅट्रिक्स, गिवन मॅट्रिक्स. एक्झाम्पल मध्ये जो मॅट्रिसेस दिलेला असेल, एक्झाम्पल मध्ये जो मॅट्रिसेस दिलेला असेल त्याची जी ऑर्डर डिफाइन केलेली असेल त्या ऑर्डरवर आधारित झिरो और नल मॅट्रिसेस ऑर्डर डिफाइन केली जाईल किंवा तसा तुम्हाला झिरो किंवा नल मॅट्रिसेस तुम्हाला घ्यावा लागेल. समजलं व्यवस्थित? ओके, द व्हॅल्यू ऑफ द, आता प्रत्येक एलिमेंट झिरो आहे मित्रांनो, इथं प्रत्येक एलिमेंट झिरो आहे. याचा अर्थ त्याची व्हॅल्यू किती असणार आहे? एक्झॅक्ट इक्वल टू 0. नल मॅट्रिक्सची व्हॅल्यू किती असणार आहे? एक्झॅक्ट इक्वल टू 0. अजून एक स्टेटमेंट सांगतो बघा. ओके, टॉपिकला चालू आहे आपला मॅट्रिसेस. ओके, एक स्टेटमेंट कंपल्सरी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मॅट्रिसेस आर नॉट एक्सपांडेबल. मॅट्रिसेसची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येत नाही. मॅट्रिक्सची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करता येत नाही. तर तुम्ही म्हणाल सर मग इथं व्हॅल्यू तुम्ही 0 कशी दाखवता? बरोबर आहे का? ओके, एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं मॅट्रिसेस मला एक्सपांड करता येत नाही, पण त्या मॅट्रिसेसचं रूपांतर मला कशामध्ये करता येईल? इथं डिटर्मिनंट मध्ये करता येईल. डिटर्मिनंट्स आर आल्सो एक्सपांडेबल. डिटर्मिनंट मी एक्सपांड करू शकतो. बरोबर का? आपण त्या मॅट्रिसेसचं रूपांतर काय करावं लागेल? पहिल्या स्टेपला मला डिटर्मिनंट मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. ओके, आता त्यासाठी काय करावं लागेल? हा जो काय बॉक्स ब्रॅकेट आहे कन्वर्ट टू काय आपल्या टू व्हर्टिकल लाईन्स, कन्वर्ट टू काय टू व्हर्टिकल लाईन्स मध्ये रिप्लेस होणार आहे. ओके, त्यानंतरच तुम्हाला तो काय करता येईल? एक्सपांड करता येईल. विदाउट एनी कन्वर्जन तुम्ही डायरेक्ट एक्सपांड करू शकत नाही, मार्क्स दिले जात नाही. आन्सर जरी बरोबर आलं तरी सुद्धा मार्क्स दिले जाणार नाही. का? लक्षात घ्या, वरती मॅट्रिसेस आहे तर जर डिटर्मिनंट मध्ये कन्वर्ट झाली दाखवायला नको का आपल्याला? डिटर्मिनंट मध्ये कन्वर्ट करून म्हणजे काय करतो आपण? एलिमेंट्स आर सेम, एलिमेंट ॲज इट इज राहतील. फक्त हा जो काय बॉक्स आहे हा बॉक्स कशामध्ये रिप्लेस होणार? टू व्हर्टिकल लाईन्स, टू व्हर्टिकल
लाईन्स. हे कंपल्सरी तुम्हाला दाखवावं लागेल. इथं टॉपिक चेंज होणार आहे, इथं टॉपिक चेंज होणार आहे. वरती मॅट्रायसेस आहे, खालती काय झालं डिटर्मिनंट, आणि नंतर मग तुम्ही कॅल्क्युलेशन तुम्ही अप्लाय करू शकता. ही जर स्टेप तुम्ही मेन्शन नाही केला आणि डायरेक्ट जर तुम्ही खालती स्टेप एक्सपान्शन स्टेप जर तुम्ही मेन्शन केला त्याला काही अर्थ राहत नाही. कॅल्क्युलेशन जरी बरोबर असते तर सुद्धा एकही मार्क दिला जाणार नाही. समजलं व्यवस्थित? ओके, म्हणजे 3 टाइपचे मॅट्रिक्स आपण स्टडी केले. पहा, पहिला मॅट्रिक्स होता बघितला आपण रो मॅट्रिक्स, बरोबर आहे का? पहा, ओनली वन रो इज प्रेझेंट, बरोबर आहे का? पहा, ओनली वन रो इज प्रेझेंट. ओके, कॉलम मॅट्रिक्स, ओनली वन कॉलम इज प्रेझेंट, ओनली वन कॉलम इज प्रेझेंट. थर्ड बघितला आपण झिरो ऑर्डर मॅट्रिक्स. काय ना डेफिनेशन? झिरो ऑर्डर मॅट्रिक्स, each and every element, a matrix in which each and every element, ज्या मॅट्रिसेस मध्ये each and every चा अर्थ काय आपल्याला प्रत्येक एलिमेंट जर एक्झॅक्टली इक्वल टू 0 असेल तर त्या मॅट्रिसेसला काय म्हणतो आपण? झिरो मॅट्रिक्स ऑर नल मॅट्रिक्स. ओके, आता प्रत्येक एलिमेंट 0 आहे तर त्याची व्हॅल्यू किती असणार आहे? एक्झॅक्टली इक्वल टू. समजलं का? ओके, आता इथे मी तुम्हाला बोर्डवर एक 3-4 एक्झाम्पल्स मी रेफर केलेले. पहिला 3/3 चा घेतलेला आहे, नंतर मी 3/2 चा घेतला, नंतर मी 2/3 चा घेतला. आता ह्याच्यापैकी वापरायचा कुठला? वापरायचा कुठला? बरोबर आहे की नाही? ओके, ठीक आहे. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिलेलं नसणार आहे. सपोज जर एक्झाम्पल पडलं तर त्याच्यामध्ये असं काय मेन्शन केलेलं नसणार आहे की 2/2 चा वापरा, 3/3 चा वापरा, 2/3 चा वापरा किंवा 3/3 चा वापरा, असं काय मेन्शन केलेलं नसणार आहे. हे आपल्याला ठरवावं लागेल. आणि हे कसं ठरवायचं आहे तर एक्झाम्पल मध्ये जो गिवन मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला असणार आहे, एक्झाम्पल मध्ये क्वेश्चन मध्ये जो मॅट्रायसेस तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल त्या मॅट्रायसेसची ऑर्डर जी असेल तीच ऑर्डर तुम्हाला कशाला घ्यावी लागेल? इथं झिरो ऑर्डर मॅट्रायसेसला रेफर करावं लागेल. समजलं व्यवस्थित? ओके, या सगळ्याचा वापर करून अजून एक लास्ट पॉइंट आपण स्टडी करणार आहे. पहा इथं नेक्स्ट पॉइंट आपला चौथा टाइप रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. रेक्टँग्युलर मॅट्रिक्स नावातच आहे रेक्टँग्युलर. रेक्टँग्युलर अर्थ काय आपला फिट आयत. रेक्टँग्युलर अर्थ काय आपला फिट आयत. आता डोळ्यासमोर एक ठेवा. डेफिनेशन मध्ये पण आपण रेक्टँगल अरेंजमेंट हा शब्द वापरला आहे. ओके, हा रेक्टँगल आहे, बरोबर आहे का आपण? ओके, आता रेक्टँगलचे मी तुकडे केले. हा पहिला, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके, आणि आडवे पण तुकडे केले 1, 2. आता मला सांगा उभे तुकडे आणि आडवे तुकडे एकसारखे आहेत का? उभे तुकडे किती झालेले आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. उभे तुकडे किती आहेत इथं? म्हणजे कॉलम किती झाले इथं? उभे तुकडे म्हणजे काय झाले? कॉलम. कॉलम किती आहे? 8. बरोबर आहे का आपण? ओके, तसंच रोज किती आहे? रोज किती आहे? 1, 2. आडवे तुकडे किती केलेले आहेत तुम्ही? 1, 2, 3, 4. 4 तुकडे मी आडवे केलेले आहेत. 4 तुकडे मी आडवे केलेले आहेत. मला सांगा कॉलम आणि रोज जे तुकडे झालेले आहेत हे समान आहेत का? नाहीये. म्हणजेच काय झालं? हे आडवे किंवा उभे कॉलमला काय म्हणतो आपण? मॅथमॅटिकल कन्सेप्ट मध्ये mn चा रेफर केलेला आपण. बरोबर आहे का आपण? ओके, कॉलमला काय म्हणतो आपण? n आणि रोला काय म्हणतो आपण? m. म्हणजे ज्या मॅट्रिसेस मध्ये नंबर ऑफ रोज इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स असते, ज्या मॅट्रिसेस मध्ये नंबर ऑफ रोज इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स असते तर त्या मॅट्रिसेसला काय म्हणतो आपण? रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण? रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. A matrix in which number of rows is not equal to number of columns. Number of rows is not equal to number of columns. Number of rows is not equal to number of columns. Then it is known as rectangular matrix. Okay. For example, कुठले एक्झाम्पल घेऊ शकतो सांगा बघू आपण. आता ऑलरेडी घेतलेले आपण कॅपिटल A इज मॅट्रिक्स ऑफ 1 2 1 1 1 1 1 2 1. चालेल का? चालेल का? ज्या मॅट्रिसेस मध्ये मी काय सांगितलं? मी इथं नंबर ऑफ रोज इज नॉट इक्वल नंबर ऑफ कॉलम्स पाहिजे. ओके, इथे नंबर ऑफ रोज R1 R2 R3 C1 C2 C3 R इज इक्वल टू C आहे, कॉलम इज इक्वल टू रोज आहे. त्यामुळे हा एक्झाम्पल रेक्टँगल मॅट्रिसेस मध्ये चालू शकत नाही. आता सांगा भाऊ मला, चालू शकतं का? किती नंबर ऑफ रोज आहे? R1 R2. किती नंबर ऑफ कॉलम्स आहे? C1 C2 C3. म्हणजे ऑर्डर काय झाली इथं? 2/3. ऑर्डर किती झाली? 2/3. याचा अर्थ नंबर ऑफ रोज इज नॉट इक्वल नंबर ऑफ कॉलम्स पाहिजे. ओके, सेकंड एक्झाम्पल मी घेऊ शकतो पहा. सेकंड एक्झाम्पल इथे मी रेफर करतोय पहा. सेकंड एक्झाम्पल कॅपिटल B इज इक्वल मॅट्रिक्स ऑफ 1 1 0 0 0 1. चालेल का? तुला किती नंबर ऑफ रोज आहे? R1 R2
R3 किती नंबर ऑफ कॉलम्स आहे C1 C2 3 नंबर ऑफ रोज 2 नंबर ऑफ कॉलम्स 3 नंबर ऑफ रोज 2 नंबर ऑफ कॉलम्स नंबर इक्वल आहे का नाही आहे इट इज आल्सो A the matrix B is also A का अप्लाई होईल रेक्टँग्युलर मॅट्रिक्स अप्लाई होईल ओके अजून एक एक्झाम्पल मी रेफर करतोय थर्ड एक्झाम्पल C is equal to matrix of 1 2 1 बोला किती पैकी दिसत आहे नंबर ऑफ रोज किती आहे ओनली वन रो इज प्रेझेंट ओके किती नंबर ऑफ कॉलम्स आहे C1 C2 C3 त्याच्यात 1/3 समजलं का ओके याचा अर्थ मग तो हे जर मी उलटं सुद्धा लिहू शकतो पहा काय आपल्याला चौथं एक्झाम्पल C is equal to matrix of 1 2 1 चालू शकेल का पहा किती पैकी दिसत आहे 3/1 चा आपल्याला 3/1 मला सांग कन्क्लुजन काय निघेल मग ज्या मॅट्रिसेस मध्ये नंबर ऑफ रोज इज नॉट इक्वल नंबर ऑफ कॉलम्स असतील त्या मॅट्रिसेस काय म्हणतो आपण रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणणार आहे ओके आता यांचे काही 4-5 एक्झाम्पल्स मी बोर्डवर जे घेतलेले आहेत त्याच्यात तुम्ही कन्क्लुजन काय करू शकता मला सांगा रो मॅट्रिक्स as well as column matrix are the काय असते every row matrix or every column matrix is एक अप्लाई होईल रेक्टँग्युलर मॅट्रिक्स or not असं शकतो का नाही आता वरती मी जे एक्झाम्पल घेतलेले आहे C is मॅट्रिक्स ऑफ हे जस्ट कुठलं एक्झाम्पल आहे रोज एक्झाम्पल अप्लाई होईल खालचं जे एक्झाम्पल मी रेफर केलेलं आहे हे कशाचं अप्लाई होईल तर कॉलमचा अप्लाई होईल म्हणजे एव्हरी रो आणि एव्हरी कॉलम मॅट्रिक्स इज आल्सो ए काय अप्लाई होईल रेक्टँग्युलर मॅट्रिक्स बट कंडिशन काय अप्लाई होईल एव्हरी रेक्टँग्युलर मॅट्रिक्स इट इज नॉट ए रो ॲज वेल ॲज कॉलम ओके पहिल्या एक्झाम्पल मध्ये दोन रोज प्रेझेंट आहे त्यामुळे रो मॅट्रिक्स होऊ शकत नाही सेकंड एक्झाम्पल मध्ये दोन कॉलम्स प्रेझेंट आहे तर तो कॉलम मॅट्रिक्स होऊ शकत नाही स्टेटमेंट काय आलं का व्यवस्थित एव्हरी रो ॲज वेल ॲज कॉलम मॅट्रिक्स इज आल्सो ए काय अप्लाई होईल रेक्टँग्युलर मॅट्रिक्स बट every rectangular matrix it is not a क्या अप्लाई होईल it is not a काय येणार आहे व्हॅल्यू it is not a रो मॅट्रिक्स as well as column matrices अप्लाई करू शकत नाही समजलं व्यवस्थित आज मी 4 टाइप्स स्टडी केलेले ओके नेक्स्ट लेक्चरला 5व्या पासून पुढची सगळी टाइप्स आपल्याला स्टडी करायची ओके ऑनलाईन लेक्चर्स त्यावेळेस तुम्ही बघत चला काय डाउट्स असतील पर्सनली तुम्ही विचारू शकता पहिल्या असाइनमेंट मध्ये शेवटच्या 2 क्वेश्चन्स मध्ये पॉइंट्स दिसत नाहीये कळलं का ओके काही विद्यार्थ्यांनी विचारलेलं होतं पण काही विद्यार्थ्यांनी विचारलेले त्याचा अर्थ तुम्ही असाइनमेंट सोडवत आहात का नाही हे तुमचं तुम्ही क्रॉस चेक करा ज्यावेळेस ऑफलाईन लेक्चर स्टार्ट होतील जोपर्यंत तुमच्या फेल नोटबुक्स किंवा असाइनमेंटच्या नोटबुक्स चेक सबमिट होत नाही तोपर्यंत मी लेक्चरला अलाउ करणार नाही आणि त्यावेळेस येत असताना पालकांनाच घेऊन यावं तुम्हाला क्लासमध्ये प्रवेश दिला जाईल त्यामुळे असाइनमेंट्स वेळच्या वेळी सोडवत चला ओके जो पहिला टॉपिक झालेला आहे कुठला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन त्या पूर्ण टॉपिक वर असाइनमेंट मी नेक्स्ट लेक्चरच्या अगोदर किंवा नेक्स्ट लेक्चरला मी टाकणार आहे ओके त्याच्यावर सुद्धा सेम पालकांचे सिग्नेचर अनिवार्य आहे त्यामुळे त्यावेळेस दिलेले असाइनमेंट सोडवत चला होमवर्कचे एक्झाम्पल सुद्धा त्यावेळेस तुम्ही सोडवत चला समजलं व्यवस्थित काय डाऊट असेल तर पर्सनली तुम्ही विचारू ओके